नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो खंडेरायाचे भक्त असणाऱ्या मल्हार सोनटक्के यांच्या मुलीबाबत घडलेला सत्य अनुभव आहे. जेजुरी गडावर असणारे मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबा जवळजवळ आपल्या साऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, त्याचबरोबर कुलदैवत सुद्धा आहे. महाराष्ट्रातील बरीचशी कुटुंब आजही न चुकता वर्षातून एकदा घरातील देव घेऊन कुलदैवत खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीला न चुकता जातात. मणिमल्ल या दैत्याचा वध करून आपला खंडोबा म्हाळसा आणि बानुबाई यांच्यासोबत जेजुरी गडावर वसला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु आजही हा जेजुरीचा खंडेराया भक्ताने मारलेल्या हाकेसाठी धावत गडावरून उतरून भक्ताचं रक्षण करतो. असाच एक सत्य अनुभव आपण आज ऐकणार आहोत. मल्हार सोनटक्के, वय 40 वर्ष, पेशाने एका हॉटेलचे मालक. त्यांच्या परिवारात पत्नी सुशीला आणि एक मुलगी अनिशा असा सुखी परिवार होता. मल्हाररावांचा स्वभाव म्हणायला देवधर्म मानणाऱ्या इसमांपैकी होता. त्यांचं मुंबईमध्ये एक छोटंसं हॉटेल होतं. त्यांच्या हॉटेलमध्ये येणारा कोणीही कधीही उपाशी जात नसे. गरजू गरीब भुकेल्या मानवाची भूक ते पुण्य म्हणून भागवायचे. त्यांनी कधी हॉटेलमध्ये जेवण मागायला आलेल्या भिकाऱ्याला हाकलून लावलं नव्हतं किंवा अपशब्द वापरले नव्हते. उलट मोठ्या मनाने म्हणायचे, तुझ्या घरी कोणी अजून असेल तर त्याच्यासाठी सुद्धा जेवण घेऊन जा. त्या गरीब माणसाचा आशीर्वाद नेहमीच त्यांच्या पाठीशी असायचा. त्याचंच पुण्यफळ म्हणा किंवा आणखी काही, पण त्यांच्या हॉटेलला नेहमीच नफा व्हायचा. पैशांची कमी म्हणाल तर कधीच लाभली नाही. देवाच्या कृपेने सर्व काही सुरळीत चालू होतं. सुशीलाबाई तशा शिकल्या सवरलेल्या, जराशा मॉडर्न विचाराच्या, किंचित देवावर विश्वास असलेल्या स्त्री होत्या. घरात पैशाची कधी कमी नव्हती, नाहीतर त्यांनी सुद्धा काहीतरी सरकारी नोकरी केली असती असं त्या नेहमीच म्हणायच्या. अलीकडेच गेल्या वर्षी त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. तर अशा सुशीलाबाई आणि मल्हारराव यांच्या मुलीची अनिशा मल्हार सोनटक्के हिच्याबाबत आलेला हा सत्य अनुभव आपण ऐकत आहोत. दिनांक 11 डिसेंबर 2005. रविवार असल्याने हॉटेल बंद होतं. अनिशाला सुद्धा शाळेतून सुट्टी मिळाली होती. बंगल्यातल्या भल्या मोठ्या हॉलमध्ये सोफ्यावर मल्हार बसले होते. त्यांच्या बाजूला त्यांची लेक अनिशासुद्धा बसली होती. बाप लेकीची काहीतरी चर्चा चालू होती. हॉलमध्येच असलेल्या किचनच्या ओट्यापुढे सुशीलाबाई चहा कपात ओतत होत्या. 2 कप भरून त्यांनी बशीसहित ते ट्रेमध्ये ठेवले. बाबा, मला सुद्धा जाऊ द्या ना सहलीला. आमच्या वर्गातील सर्व मुलं जाणार आहेत. अनिशाच्या शाळेतून मुरुड जंजिऱ्याला आणि अजून जवळपासच्या 5-6 ठिकाणी सहल जाणार होती. त्याकरता अनिशा तिच्या वडिलांची परवानगी मागत होती. सहल वगैरे काही नाही हं. सुशीलाबाई ट्रेमधून कप उचलून मल्हाररावांना देत म्हणाल्या. बघा ना बाबा, आई नको बोलते. अनिशा तिच्या वडिलांकडे पाहत म्हणाली, अनु, तू अजून लहान आहेस बाळा. तुझी काळजी वाटते म्हणून तर नको म्हणते नाही. मल्हारराव म्हणाले, नाही, मी आता लहान नाही बाबा, मी आता मोठी झाली आहे. प्लीज जाऊ द्या ना मला. मला सहलीला पाठवलं नाही तर मी कोणाशीच बोलणार नाही.
अनिशा पाठ वळवून एकटक पुढे पाहत गप्प बसली. मल्हाररावांनी एक वेळ सुशीलाबाईंकडे पाहिलं आणि हळूच डोळे मिचकवले. अनु, तू माझं ऐकणार नाहीस का बाळा? नाही, मी नाही ऐकणार, अनिशा जरा रागातच म्हणाली. बरं ठीक आहे, जा तू. मल्हाररावांच्या इतक्याशा वाक्याने अनिशाने गरकन वळून तिच्या आईवडिलांकडे पाहिलं आणि खुदकन हसली. ठीक आहे, कधी जाणार आहे सहल आणि किती पैसे हवेत? सुशीलाबाई म्हणाल्या. 2 दिवसांनी मंगळवारी जाणार आहे आणि फी 200 रुपये, अनिशा खळखळत हसत म्हणाली. तिच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. फिरायला जाणार हा विचार करून मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्यानंतर सोमवारी शाळेत जाताना सुशीलाबाईंनी अनिशाला सहलीची फी दिली आणि अनिशाने ती लागलीच जमा केली. शाळेतल्या मित्रमैत्रिणींसोबत हसत खेळत वेळ कसा निघून गेला आणि शाळा केव्हा सुटली कळलंच नाही. संध्याकाळी 5च्या दरम्यान पाठीवर दप्तर घेऊन अनिशा घरी यायला निघाली. वाट ओळखीची असल्याने घाबरण्यासारखं काहीच कारण नव्हतं. पण आज हीच वाट न जाणे का अनोळखी भासत होती. आकाशातला सूर्य मावळतीला झुकायला सुरुवात झाली होती. हळूहळू हलक्याशा काळसर छटेने वातावरण रंगू लागलं. ज्या वाटेने अनिशा निघाली ती वाट काहीशी झाडाझुडपांनी वेढलेली होती. डाव्या आणि उजव्या बाजूला मोठमोठी हिरवी झाडे होती. त्या झाडांच्या उंच राक्षसी कायांनी रस्त्यावर अंधार पडला होता. आजूबाजूला 5 मिनिटावर झाडांव्यतिरिक्त काहीही नव्हतं. अनिशा एकटक स्वतःशी काहीतरी गुणगुणत चालली होती. तेवढ्यात तिच्या कानावर तो पंख फडफडल्यासारखा आवाज आला. अनिशाने पावलं जागेवर थांबवली. तिच्या मनात त्या आवाजाकरिता एक जिज्ञासा निर्माण झाली. कसला हा आवाज? ती स्वतःशीच म्हणाली. तोच. पुन्हा पंख फडफडल्याचा आवाज आला. तो अशुभ आवाज झाडांच्या उभ्या गर्दीतून डाव्या बाजूने येत होता. अनिशाने त्या आवाजाचा पाठलाग केला. 10-12 पावलं चालून ती त्या झाडाच्या इलाक्यात आली. तिच्या 4ही बाजूंना ती मोठमोठी झाडं उभी होती. खुणशी नजरेने तिच्याकडेच पाहत होती. खाली लाल मातीची जमीन होती. अवतीभोवती जरासा अतर्कणीय गारठा जाणवत होता. मोठमोठाल्या स्तब्ध उभ्या झाडांची काळीशार सावली अंगावर झडप घातल्यासारखी पडत होती. बालमनाची अनिशा त्या क्षणाला एका अशा ठिकाणी उभी होती ज्या ठिकाणी चेटूक, करणी, भानामती अशा विविध विधींची क्रिया केली जाते. अनिशाच्या समोर एक भलं मोठं 20 फुटाचं वडाचं झाड होतं. वडाच्या झाडाच्या फांद्या जाडजूड होत्या. त्या पारंब्या वाकड्या तिकड्या अवस्थेत वेताळासारख्या खाली तोंड वर पाय अशा अवस्थेत लोंबत होत्या. वडाची सुकलेली तुटून पडलेली पानं जमिनीवर पडली होती. त्यांचा पालापाचोळा अवतीभोवती मृत शवांच्या कबरीसारखा साचला होता. वडाच्या खाली काही अघोरी जादूटोण्याचे ते विचित्र आणि भयकारक दृश्य दिसून येत होते. त्या जागेत घाणेरडा, कुचकट, ओकारीयुक्त दर्प दरवळत होता. अनिशाने नाकावर हात ठेवला आणि ती आजूबाजूला पाहू लागली. एक काळ्या रंगाचा पाषाणी 1 फूट उंच असा चौकोनी आकाराचा दगड वडाला टेकवून उभा ठेवला होता. त्या पाषाणावर लाल, पिवळा
असे रंग आणि बुक्का ओतला होता. खाली गोलसर पानांच्या पत्रवळीत कुंकू, हळद, त्यावर टाचण्या टोचलेले पिवळे लिंबू, तुकडे केलेले कच्चे मांस, हाताच्या पंजा एवढ्या काळ्या बाहुल्या, तर कुठे काळ्या बिबव्याची माळ, आणि झाडाच्या खोडावर जिवंत माणसांचे फोटो टाचण्या टोचून अडकवले होते. त्यापुढे अगरबत्त्या, पेटत्या मेणबत्त्या लावल्या होत्या. वशीकरण, जारण मारण असला काहीतरी अभद्र प्रकार होता तो. आणि तिथेच वडापासून जरा बाजूला एक मान कापलेला काळ्या पिसांचा कोंबडा शेवटची घटका मोजत जमिनीवर पडला होता. कोंबड्याचा गळा चिरला होता. त्यातून हलकंसं लालसर रक्त बाहेर आलं. खालच्या पालापाचोळ्यावर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले होते आणि त्याच्या देहातून शेवटची हालचाल फडफड करत होत होती. त्याने फडफड आवाज करत पंख फडकवले. त्याच्या हालचालीने काहीसं लाल रक्त अनिशाच्या शर्टावर उडालं. करणी, भानामती, जादूटोणा करणाऱ्यांचं क्षेत्र होतं ते. त्या इलाक्यात काळा जादू केला जात होता. दुसऱ्याचे यश न पाहू शकणारे इथे येऊन मूठमारण, वशीकरण, करणी असे वाममार्गी अघोरी क्रिया करायचे. सैतानी देवाला कोंबडा वगैरे बळी म्हणून चढवायचे. तसाच कोणीतरी तो कोंबडा नैवेद्य म्हणून किंवा उतारा म्हणून त्या अभद्र सैतानी शक्तीला चढवला होता. शी, काय आहे हे? शर्टावर उडालेल्या रक्ताने अनिशा भानावर आली. बापरे, आईने हा डाग पाहिला तर ओरडेल. तिने तो रक्ताचा डाग हातानेच पुसला आणि लागलीच तिथून पळ काढला. परंतु त्या जागेतून ती एकटी बाहेर पडली नव्हती. तिच्या मागे काहीतरी आलं होतं. बिना परवानगीने त्या रक्तामार्फत तिच्या आत्म्याशी त्या अमानवीय शक्तीचा संबंध प्रस्थापित झाला होता. असं म्हणतात, दृष्ट शक्ती अनंत रूपाने आणि अनंत मार्गाने येऊ शकतात. काही वेळातच अनिशा घरी पोहोचली. उद्या हाच युनिफॉर्म घालून तिला सहलीला जायचं होतं. म्हणून तिने आईला कपडे धुवायला सांगितली. सुशीलाबाईंनी लगेच तिचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकले. इकडे हातपाय धुवून अनिशा अभ्यासाला बसली. अभ्यास झाल्यावर जेवण खावण करून ते सर्वजण झोपायला गेले. कारण उद्या अनिशाला लवकर उठायचं होतं. सहलीला जायच्या आनंदाने अनिशाला लवकर झोप लागली. त्याच रात्री मल्हाररावांच्या बंगल्याबाहेर काहीतरी घिरट्या घालत होतं. मध्यरात्रीच्या 3च्या प्रहाराला अचानक त्या स्मशान शांततेत कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. अशुभ संकेत सांगणारा कुत्रा या अशा वेळेस रडणं म्हणजे अशुभच. नक्की त्याला काहीतरी दिसत होतं का? कोणत्या अशुभाची तो चाहूल लावून देत होता? त्या रात्री सुशीलाबाईंना कुत्र्याच्या रडण्याचा आवाज आला, परंतु सकाळी लवकर उठायचे या विचाराने त्या पुन्हा झोपी गेल्या. काळ्या आकाशात उमटलेला चंद्र ते अघोरी प्रकार पाहत होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहलीचा दिवस उजाडला. मंगळवार 12 डिसेंबर 2005. सकाळी सकाळी सुशीलाबाईंनी अनिशाला उठवलं. तिची आंघोळ वगैरे करून शाळेची तयारी केली. नीट तयार होऊन ती बाहेर बसली. तिच्या वडिलांच्या गाडीत बसून ती शाळेत जाणार होती. मल्हारराव नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी देवासमोर बसून दिवा लावत होते. देवघरात श्री स्वामी समर्थ, साईबाबा, श्री लक्ष्मी माता
आणि खंडोबारायाची मोठी तसबीर होती. देवासमोर पिवळसर रंगाचा दिवा तेवत होता. अनु, इकडे ये पाहू. मल्हाररावांनी अनिशाला बोलवलं. अनु, तू आज फिरायला चालली आहेस ना, मग बाप्पाच्या पाया पड पाहू. असं म्हणताच अनुने डोळे बंद करून देवासमोर हात जोडले. तेवढ्यात न जाणो कुठून हवा आली आणि झपकन देवासमोरचा दिवा विझला. दिवा विझताच लाईटसुद्धा गेली. देव काळोखात बुडाले. काही वेळा अगोदर प्रसन्न चेहऱ्याचे देव आता अंधारात बुडाले होते. काय अशुभ घडलं होतं. देवांची जणू सारी शक्ती निघून गेली आणि ते दुःखी झाले असं वाटावं. 2 सेकंदात घडलेल्या या क्रियेने मल्हाररावांच्या काळजात कळ उठली. डोक्यात नाना तऱ्हेचे अपशकुनी विचार येऊ लागले. मल्हाररावांनी खसकन माचीसची काडी ओढली. समोरचा दिवा पेटवला. तांबडसर प्रकाशात देवाच्या मूर्त्या मल्हाररावांना भेसूर दिसल्या. जणू देव नाराज असावेत. देवा, खंडेराया, माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ कर. पण माझी एकुलती एक लेक आज नेमकी सहलीला चालली आहे. तिला सुखरूप परत आण. वाटलं तर तुझ्या दर्शनाला जेजुरीला घेऊन येईल मी पोरीला. मल्हाररावांनी दोन्ही हात जोडले. त्यांच्या मनात वाईट विचार येत होते. एक वेळ तर अशी आली का मल्हाररावांनी अनिशाला सहलीला पाठवायचं कॅन्सल केलं. पण सुशीलाबाईंचा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यामुळे अनिशाचं जायचं पक्कं झालं. मल्हाररावांनी आपल्या मारुती गाडीतून अनिशाला शाळेत सोडलं. लाल परीसारखी दिसणारी बस तिथे थांबली होती. मुलं मुली बसमध्ये चढताना दिसत होते. अनु, मल्हाररावांनी असं म्हणत त्यांच्या गळ्यातून एक काळा दोरा काढला, ज्यावर खंडेरायाचं चित्र असलेलं लॉकेट होतं. बाळा, हे लॉकेट गळ्यात घालून ठेव, काढू नकोस. हो बाबा, अनिशाने होकार दिला आणि धावत बसपाशी पोहोचली. बस चालू होईपर्यंत मल्हारराव तिथेच थांबले होते. मुलांनी बस भरताच इंजिनचा आवाज झाला आणि बस सुरू झाली. मुलांच्या दंगामस्तीत प्रत्येक ठिकाणी जाऊन सहल शेवटी रात्री 8:30पर्यंत फिरत होती. रात्रीचं जेवण मुलांनी एका हॉटेलमध्ये केलं, तर काहींनी घरून आणलेल्या डब्यावर ताव मारला. 9 वाजता बसचा परतीचा प्रवास सुरू झाला. दुपारी मुलांच्या दंगामस्तीने गजबजलेली बस आता मुलं शांत झोपताच शांत झाली होती. बसच्या खाली असलेला तो चंदेरी पत्रा सकाळच्या मुलांच्या आवाजाने कमी वाजत होता. पण आता तोच बस खड्ड्यातून जाताच खडखड असा आवाज करत होता. काचेच्या खिडक्यासुद्धा थरथरून जायच्या. उघड्या खिडक्यांमधून थंड हवा आत येत होती. कानात शीळ घालून पुन्हा बाहेर जायची. बसच्या आत असलेले पिवळे दिवेसुद्धा विझले. बसमध्ये गुडूप अंधार पसरला. 7-8 मुलं मुली आणि शिक्षक सोडून बाकी सर्व मुलं झोपेच्या अधीन झाली. बसची वाट आता घाटातून सुरू झाली. वेड्या वाकड्या रस्त्यावरून नागमोडी वळण घेत लाल बस वर वर जात होती. दोन्ही तर्फा कधी खोल दरी तर कधी एक एक डोंगर दिसून येत होता. अशात अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं तर किती भयानक विचार. छोट्या गाड्यांना ओव्हरटेक करत बसने तो चढणीचा घाट पार केला. घाटातील वेड्या वाकड्या थरारक वळणांना पाहून जीव कसा खालीवर होतो नाही. मानवाच्या मनात कुठेतरी सुप्त अवस्थेत लपलेली भीती न जाणो
कोणत्या विचाराने डोकं वर काढेल. रात्रीचे 11:15 झाले. वेगाने घाट कापणारी बस न जाणे कशी पण ड्रायव्हरने थांबवली. इतका वेळ चालू असणारं इंजिन एक मोठा असा आवाज करत बंद झालं. त्या आवाजाने झोपलेल्या मुलांना जाग आली. सरांनी बसमधील लाईट लावली. घाटात एका बाजूला बस थांबलेली होती. काय झालं रे बसला? मुलांच्यात कुजबूज सुरू झाली. मुलांनो, शांत व्हा. हे पहा, बसचं एक चाक पंक्चर झालंय. ते काढावं लागेल. तोपर्यंत कुणाला 1 नंबर किंवा 2 नंबरला जायचं असेल तर जाऊन या. सर असं म्हणत बसच्या दरवाजातून खाली उतरले. अनिशाच्या बरोबर तिची मैत्रीण रिया बसली होती. काय ग? अनुने खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहत विचारलं. मला 1 नंबरला जायचंय, रिया म्हणाली. मग नंदिनी मॅडमला सांग ना, असं अनुने सांगितलं. पण तू चल ना माझ्याबरोबर, मला काळोखाची भीती वाटते, रिया घाबऱ्या स्वरात म्हणाली. दोघीही नंदिनी मॅडम जवळ आल्या. नंदिनी मॅडम त्यांच्या शाळेत खूप आवडत्या, कारण त्या मुलांना कधी मारत नसे. त्या दोघींनी मॅडमची परवानगी घेतली. पण या अशा अनाकालनीय अनोळखी अंधाऱ्या वातावरणात मुलींना एकटं बाहेर जाऊन देणं म्हणजे धोक्याचं, हे जाणून त्या दोघींसोबत मॅडमसुद्धा बाहेर आल्या. बसमधून बाहेर येताच अनिशाच्या अंगावर एक हवा धावून आली. त्या थंड हवेने तिच्या अंगावर मुळाच्या देठापासून शहारा उमटला. बसचं मागचं चाक काढून ड्रायव्हर दुसरं चाक बसवत होते. त्यांच्या बाजूला विजेरी हातात घेऊन पवार सर उभे होते. ड्रायव्हरला प्रकाश दाखवत होते. मॅडम त्या दोन्ही मुलींना घेऊन बसपासून जरा लांब आल्या. आता समोर घाटातील झाडं झुडपं होती. आकाशातल्या चंद्राच्या उजेडात त्या झाडांच्या सावल्या अंगावर धावून येत असाव्यात असं भासत होतं. डिसेंबरची नवखी थंडी हलकसं पांढरं धुकं घेऊन आली. रातकिड्यांची किरकिर मंद गतीने वाजत होती. त्या झाडाझुडपांवर न जाणे कुठे एखादं घुबड बसून घुतकारत होतं. कमरे इतक्या झुडपांमध्ये न जाणो कसली सळसळ ऐकू येत होती. आपलं नित्यकर्म आटपून रिया आणि मॅडम एका ठिकाणी येऊन उभ्या राहिल्या आणि अनिशाची वाट पाहू लागल्या. अनिशा थोडीशी आत झाडाझुडपांमध्ये गेली होती. फ्रेश होताच अनिशा जागेवर उभी राहिली. बरोबर आणलेल्या सॅनिटायझरने तिने हात स्वच्छ केले आणि पाठीमागे वळून मॅडमकडे जायला निघणार तोच अनिशा अवतीभोवती पसरलेल्या धुक्यांच्या पातळ रेशमी पडद्याला चिरत तो आवाज आला. अनिशाची पावलं जागीच थबकली. तिने वळून मागे पाहिलं. पुढे पांढऱ्या धुक्यांच्या वलयातून निलगिरीच्या झाडांची ती तमाम गर्दी उभी होती. जिकडे पाहावं तिकडे निलगिरीची ती पांढऱ्या खोडांची भूतांसारखी झाडं दिसायची. आणि तिथूनच तो आवाज आला होता. कोण आहे? रिया, तू आवाज दिलास का? अनिशाने आवाजाला उत्तर दिलं. त्या अंधाऱ्या स्मशान शांततेत आवाज घुमला. एक क्षण अनिशाच्या अंगावर सर्कन काटा आला. दिलेल्या आवाजाला प्रतिउत्तर आलं नाही हे पाहून अनिशा पुन्हा माघारी वळाली. अनिशा. अनिशाच्या कानात ते अभद्र हिडीस हसू आणि ती हाक कानातून थेट काळजात भिडली. त्या गर्द अंधाराला पाहून मोठ्या माणसाची सुद्धा पाचावर धारण बसेल, तर अनिशा 13-14 वर्षाची पोर
काय चीज होती. अनिशा. कोण आहे? तिचा आवाज थरथरू लागला. मी. घोगरा आवाज तिला ऐकू आला. मी कोण? पाहायचंय का मला? त्या आवाजात एक आमंत्रण होतं. या वाक्यावर अनिशा काहीही बोलली नाही. तिच्या बालमनाला त्या धोक्याची चाहूल लागली. आपण जर हो म्हणालो आणि काही भलतंच समोर आलं तर? हा सारा विचार करत अनिशा जागेवरच उभी होती. तेवढ्यात, अनु, येऊ का मी? पुढे उभ्या असलेल्या निलगिरींच्या झाडावर अनिशाची नजर पडली. अनिशाला दरदरून घाम फुटला. त्या पांढऱ्या फट्ट निलगिरीच्या झाडावरून हलकेच एक राखाडी प्रेताड रंगाचा पंजा बाहेर आला. त्या हाताची पांढरी फट्ट त्वचा आणि काळी नखं एका लयीत फिरत होती. हळूच त्याच हाताजवळून एक अर्ध बिबिचं आकाराचं डोकं बाहेर आलं. डोक्यावर चकचकीत टक्कल होतं. कपाळावर एक लाल रंगाचा रुपया एवढा गोल टिकला. बिनभुवयांच्या त्या वटारलेल्या बटबटीत डोळ्यात पिवळ्या रंगाचं बुबुळ होतं. चेटकिनीसारखं टोकदार नाक. जबडा विचकून तो हसला. त्याच्या त्या काळपट दातांचं हिडीस हास्य पाहून त्या लहानग्या अनिशाच्या पाठीवरून कोणीतरी थंडगार बर्फ फिरवावा अशी जाणीव तिला झाली. भीतीने तिची पावलं जागीच खिळली. डोळे बेडकासारखे मोठे झाले. तोंड वासलं गेलं. येऊ मी? त्या दिवशी मी कोंबडं खाताना कशी बघत होतीस मला? कोंबडं हा शब्द ऐकून एका क्षणापुरतं अनिशाच्या डोळ्यासमोर कालचं चित्र उभं राहिलं. शाळेतून घरी येत असताना मान उडवल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडून फडफडणारा तो कोंबडा आणि रक्ताचे शर्टावर उडालेले डाग. अनिशा, मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाणार. मला तू खूप आवडलीस. येशील ना माझ्याबरोबर? असं म्हणत ते ध्यान झाडामागून पुढे आलं. त्याची उंची 5.5 फूट होती. प्रेताड रंगाचा हडकुळा देह होता. अंगावर वस्त्र नव्हतं. निर्लज्ज वासनेने भरलेलं मळवट ध्यान होतं. त्याचे पिवळे जर्द डोळे अनिशाच्या काळजाचा ठाव घेत होते. नाही. त्याचं ते किळसवानं रूप पाहून अनिशाचा श्वास छातीतच अडकला. पोटात भीतीने खड्डा पडला. शरीरावरचा एकणी एक केस ताठरला. भीतीने तिची वाचा बसली. डोळ्यातून बुबळं बाहेर येतील असं वाटू लागलं. तेवढ्यात, अनिशा, मी कालपासून तुझ्यासाठी थांबलोय. चल पाहू माझ्याबरोबर. हे बघ, वाटलं तर मी तुझ्याबरोबर रोज खेळेल, पण आत्ता माझ्यासोबत चल. ती अभद्र अमानवी आकृती अनिशाला म्हणाली आणि हळूहळू 5.5 फूट उंच ते ध्यान अनिशाच्या जवळ येऊ लागलं. त्याच्या तोंडावर पसरलेलं ते विचकट वासनाधीश हास्य त्याचा हेतू साध्य झालाय याची शाश्वती देत होतं. त्याने त्याचे ते काडीसारखे वाळलेले पांढरेफट्ट हात पुढे केले. अनिशा तशी भीतीपोटी मागे मागे जाऊ लागली आणि दगडाला ठेच लागून धपकन खाली पडली. आणि तेवढ्यात घुंगरू वाजल्यासारखा आवाज आला. एक मानवी भारदस्त कडक स्वरातला आवाज कानावर पडला. काय रे? ए. त्या आवाजात कमालीची जरब होती. राकट स्वरातला हुकमी आवाज होता. त्या आवाजाने अनिशाला एका पाठीराख्याची भावना जाणवली.
तो आवाज अनिशाच्या मागून आला. बारक्या पोरीस एकटी बघून घाबरवतोस वय? पुन्हा तोच करडा आवाज. अनिशानं गरकन वळून मागे पाहिलं आणि तिला तो आकार दिसला. 5.5 फूट उंच, पिळदार शरीरयष्टी, डोक्यावर गोल पिवळा धमक फेटा, कपाळावर भंडारा फासलेला, ओठांवर पिळदार रुबाबदार मिशा, खांद्यावर काळी घोंगडी आणि पायात सफेद धोतर. त्याच्या हातात एक दंडगोल घुंगरांची काठी आणि पायात तोडा होता. तू कशाला आलास इथं? ते अभद्र ध्यान 2 पावलं मागे सरकत म्हणालं. कशाला म्हणजे? या पोरीला वाचवाय आलोय मी. तोच करड्या स्वरातला भारदस्त आवाज आला. नाही खंड्या, मला ही पोर आवडली. मी हिला माझ्या सोबत घेऊन जाणार. असं म्हणून ती अमानवीय आकृती अनिशाच्या दिशेने हात पुढे करत येऊ लागली. तोच त्या पुरुषाने हातातील काठी जमिनीवर जोरात आपटली. त्या भयान शांततेत घुंगरांचा मोठा आवाज झाला. सहस्त्र हजारो टाळ्यांचा घंटानाद घुमल्यासारखं वाटलं. आजूबाजूला वाहणारा विषारी वारा दैवी शक्तीच्या प्रचितीने न्हाऊन निघाला. त्या घुंगरांच्या दैवी आवाजाने त्या अमानवीय शक्तीला त्रास होऊ लागला. त्या अभद्राच्या तोंडातून एक विचित्र गर्जणारा आवाज आला आणि जवळच्या झाडाझुडपांमध्ये त्या अमानवीय शक्तींचा नायनाट झाला. तसा त्या शक्तीबरोबर येणारा विचित्र सडका कुबट वास थांबला. अनिशा तिथेच बेशुद्ध होऊन कोसळली. बराच वेळ झाला तरी अनिशा बाहेर आली नाही, म्हणून नंदिनी मॅडम आणि रिया अनिशाला शोधत थोड्याशा झाडाझुडपांजवळ आल्या. तिथे त्यांना अनिशा बेशुद्ध अवस्थेत सापडल्यावर त्यांनी तिला उचलून आपल्या बसपर्यंत आणलं. तोपर्यंत बसचं चाक लावून झालं होतं. अनिशाच्या तोंडावर पाणी मारून अनिशाला शुद्धीत आणलं होतं. तरीही अनिशा भेदरलेली दिसत होती. रात्री 1:30 वाजता बस शाळेत पोहोचली. अनिशाने आपल्या वडिलांना सहलीवरून येताना जो काही प्रकार घडला तो लगेच सांगितला आणि आदल्या दिवशी आपण तो अर्धवट मेलेला कोंबडा पाहिला होता हे देखील सांगितलं. तो कोंबडा एका आत्म्यावरून उतरवला होता आणि अनिशा ज्या जागेत गेली होती ती करणी जादू करणाऱ्यांचं एक ठिकाण होतं. सहलीमध्ये आपल्या पोरीला वाचवायला खरोखर खंडेरायाच मानवाच्या रूपाने धावून आला. साक्षात मल्हारी मार्तंडाने आपल्या मुलीचं रक्षण केलं हे मल्हाररावांनी ओळखलं आणि देवाला दिलेल्या शब्दाप्रमाणे त्याच आठवड्यात अनिशा आणि सुशीलाबाईंना घेऊन जेजुरी गाठली. सदानंदाचा येळकोट. मल्हारी मार्तंड जय मल्हार. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.